नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। संतोष देशमुख खून प्रकरण हे बीड जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलाय। या प्रकरणात अनेक स्तरावरील राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी पैलू उजेडात आलेले आहेत। या प्रकरणात मुख्य संशयित, एसआयटीचा तपास, आरोपींच्या भूमिकेसंदर्भातील माहिती तसेच नवनवीन होत असलेले खुलासे यामुळे वाल्मिक कराड सुटणार की अडकणार असा प्रश्न उपस्थित राहतोय। कारण विष्णू चाटेनं गेम फिरवलाय आणि तो नेमका गेम कसा फिरवलाय विष्णू चाटेनं, चला तर सविस्तर जाणून घेऊया। 9 डिसेंबर 2024 बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। त्यानंतर काही तासातच 40 किलोमीटर दूर त्यांचा निर्गुणपणे मारलेला मृतदेह आढळला। पोस्टमॉर्टम अहवालात त्यांच्या शरीरावर 56 जखमा असल्याचं उघड झालं आणि ज्यामुळे या प्रकरणाची क्रूरता अधोरेखित झाली। हे केवळ एका सरपंचाचा खून नसून लोकशाहीवर झालेला हल्ला आहे असं स्थानिक राजकीय नेत्यांनी मत व्यक्त केलं आणि महाराष्ट्रभर या प्रकरणानं वातावरण तापलं। एसआयटीने या प्रकरणाचा तपास करताना अनेक धक्कादायक बाबी समोर आणलेल्या आहेत। स्कॉर्पिओ गाडीमधील पुरावे, संतोष देशमुख यांचं अपहरण ज्यात झालं त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल सापडले। एका मोबाईलचा डेटा फॉरेन्सिक विभागानं रिकव्हर केला असून त्यातील माहिती सुदर्शन घुलेकडे चौकशीसाठी वापरली जात आहे। तर दुसरा मोबाईल लॉक असल्यामुळे तो उघडण्यासाठी सुदर्शन घुलेची मदत आवश्यक आहे। आता मोबाईलचा लॉक उघडत नाहीये एवढी कमकुवत आपली तपास यंत्रणा आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो। यावर तुमचं मत नक्की कमेंट करा। तर दुसरा मुद्दा म्हणजे सुदर्शन घुलेची भूमिका। सुदर्शन घुलेला टोळी प्रमुख मानलं जात आहे। त्याच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत। त्यानं गुन्हेगारी कट रचून हा खून घडवला असल्याचा एसआयटीचा दावा आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे विष्णू चाटेचा संदर्भ। विष्णू चाटेवर खुनाचा कट रचल्याचा आरोप आहे, मात्र त्याचा मोबाईल अद्याप सापडलेला नाहीये, ज्यामुळे तपासाला अडथळा निर्माण झालाय। विष्णू चाटे तपासात सहकार्य करत नसल्यानं त्याच्यावर पुरावा नष्ट केल्याचा किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आलाय। चौथा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडवर संशय। विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडला फोन केल्याचा दावा एसआयटीने केला होता, मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाहीये। यामुळे वाल्मिक कराडपर्यंत पोहोचण्याच्या ज्या वाटा आहेत त्या अधिक कठीण होत चाललेल्या आहेत। एसआयटीने सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला। 28 जानेवारी 2025 रोजी न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आणि 31 जानेवारीपर्यंत सुदर्शन घुलेला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला। आता रिमांड कॉपीमध्ये काय महत्त्वाचे ठळक मुद्दे आहेत, तर मोबाईल डेटा फॉरेन्सिक तपासासाठी आवश्यक आहे। सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख असल्यानं इतर आरोपींच्या भूमिकेचा तपास करणं गरजेचं आहे। म्हणजे सुदर्शन घुले यालाच प्रमुख या ठिकाणी मानलं जात आहे। त्याने रचलेल्या गुन्हेगारी कटाची सखोल चौकशी बाकी आहे असं त्या रिमांडमध्ये म्हटलेलं आहे। संतोष देशमुख खून प्रकरणातील तपास अद्याप अपूर्ण आहे। विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नसल्यामुळे त्याचा तपास थांबलेला आहे। मोबाईलवरून मिळणाऱ्या पुराव्यावर तपासाचे पुढचे पाऊल आता अवलंबून आहे असं एसआयटीने न्यायालयात नमूद केलंय। एसआयटीने आवादा कंपनीचे प्रमुख अधिकारी सुनील शिंदे यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंग मधून काही पुरावे मिळवलेत। या रेकॉर्डिंग मध्ये विष्णू चाटेने फोन केल्याचा उल्लेख आहे, परंतु या पुराव्याच्या आधारावर न्यायालयात ठोस पुरावे सादर करण्याची गरज आहे। संतोष देशमुख यांच्या खुनानंतर राजकीय वातावरण तापलंय। विरोधी पक्षांनी सरकारवर तपास फिरवण्याचा देखील आरोप केलाय। संतोष देशमुख खून प्रकरण हे केवळ एका गुन्ह्याचं नाहीये, तर एक गुंतागुंतीचं हे प्रकरण आहे, ज्यामध्ये राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी बाबींचा, गुन्हेगारी लोकांचा समावेश आहे। या प्रकरणातील तपास अद्याप अपूर्ण आहे, परंतु एसआयटी कडून लवकरच नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे अशी अपेक्षा आहे। आरोपींवर ठोस कारवाई होऊन पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल अशी देखील अपेक्षा आहे। दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। धनंजय मुंडेंचं काय होणार? शरद पवारांनी धनंजय मुंडेंची रिप्लेसमेंट शोधली आहे का? कोण असणार परळीचा पुढचा नेता? त्या संदर्भात सविस्तर रिपोर्ट आपल्या मराठी मंडळी चॅनलवर आपण केलेला आहे, तो देखील बघायला विसरू नका आणि सबस्क्राइब, कमेंट आणि शेअर करायला देखील अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।